टॉस जिंकून चेन्नईनं पहिली बॅटिंग निवडली. स्ट्राईकवर आहे धवल आणि नॉन स्ट्राईकवर आहे अझीमे. पहिली ओव्हर टाकतोय गांधीनगरचा ऑफ स्पिनर अभिद. गांधीनगर चॅलेंजर्सला अजून एक पण ट्रॉफी जिंकता आलेली नाही. यावर्षी हा ट्रॉफीचा दुष्काळ संपणार का हे लवकरच कळेल. मॅच सुरू झाली आहे. अभिदने पहिला बॉल टाकला. धवलने स्वीप मारायचा प्रयत्न केला, पण अंपायरचा वाईड बॉलचा निर्णय. 0 चेंडूंमध्ये चेन्नईने आपलं खातं उघडलंय. अभिद आता दुसरा बॉल टाकायला तयार. धवलने अंपायरच्या डोक्यावरून बॉल मारला, पण लॉंग ऑनला फिल्डरने बॉल अडवला. धवलला एकाच रनवर समाधान मानावं लागणार आहे. चेन्नईचे एका बॉलमध्ये 2 रन्स. ही होती 2022च्या IPLची 7वी मॅच. गुजरातमधले मेहसाणा पोलीस यूट्यूबवर मॅच बघत होते, पण त्यांना एक प्रश्न पडला होता. IPL संपून तर 1.5 महिना झाला. धवल आणि अझीमे चेन्नईकडून कधीपासून खेळायला लागले? ही कुठली IPL सुरू आहे? जेव्हा या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजलं की ही फेक IPL रशियामध्ये बघितली जाते आणि रशियन लोक जगातली सगळ्यात मोठी क्रिकेट लीग असं म्हणून मोठ्या आनंदाने ती बघतायत. आधी व्हिडिओत बघून आणि मग प्रत्यक्षात जाऊन 7 जुलै 2022ला पोलिसांनी स्टेडियमवर धाड टाकली आणि हा गंभीर विषय उजेडात आला. 3 वर्ष जुना गुजराती IPLचा विषय डोक्यात आला, कारण इंदौरची फिमेल इंडोर क्रिकेट लीग 2 कॅमेऱ्यांनी शूट करून ही टुर्नामेंट स्ट्रीम केली जात होती आणि एका ॲपवरून बेटिंगचा विषय सुरू होता. 28 मेला या टुर्नामेंटचा पर्दाफाश झाला, पण तरी हा विषय किरकोळ होता, कारण गुजरातमधल्या पोरांनी डायरेक्ट फेक IPL भरवून रशियन लोकांना चुना लावला होता. ही फेक IPL सुरू होती गुजरातमधल्या मुलीपूर गावात. गुजरातच्या पोरांनी फेक IPL स्पर्धा दाखवून रशियाच्या लोकांना कसं गंडवलं? फेक IPL होते काय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. भारत आणि रशियाचे लय जुने संबंध आहेत. आता जेनझी लोकांना रशियनची वेगळी ओळख असली तरी एकेकाळी भारतातले पिक्चर रशियामध्ये सुपरहिट व्हायचे आणि रशियाच्या सर्कशी बघायला भारतात तुफान गर्दी व्हायची. पण रशियात क्रिकेट एवढं काय फेमस नव्हतं. नाही म्हणायला असोसिएट नेशनमध्ये रशियाचं नाव आहे. सामान्य रशियन लोकांना क्रिकेटबद्दल एवढं माहिती नाही. पण गुजरातच्या शोएब आणि आसिफने रशियन लोकांना क्रिकेटचा लळा लावला आणि त्यांना लाखो रुपयांना गंडवलं. पण या सीनची सुरुवात झाली क्रिकेटच्या पॅशनमधून. गुजराती IPLचा मास्टरमाइंड होता शोएब दावडा. शोएब मूळचा गुजरातमधल्या मेहसाणाचा. त्याला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. लोकल क्लबकडून तो बरंच क्रिकेट खेळला होता, पण त्याचं क्रिकेट करिअर त्याच्या पुढे गेलं नाही. त्याला रशियामध्ये क्रिकेट खेळायची ऑफर मिळाली आणि 2022च्या सुरुवातीला तो रशियाला गेला. तिथे त्याची काही भारतीय लोकांशी ओळख झाली, जे तिकडे जॉब पण करत होते आणि क्रिकेट पण खेळत होते. शोएब 1 महिना रशियामध्ये राहिला. तिथे त्याची ओळख आसिफ सोबत झाली. एके दिवशी आसिफ त्याला एका पबमध्ये घेऊन गेला, पण हा पब साधा नव्हता. इथं चालायचं बेटिंग. रशियातल्या काही भागात बेटिंगला परवानगी. इथं आसिफनं शोएबची बेटिंग लावणाऱ्या पंटर लोकांसोबत ओळख करून दिली. आसिफने पंटर लोकांना सांगितलं, शोएब खूप मोठा भारतीय क्रिकेटर आहे. तो जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये खेळतो, IPL मध्ये खेळतो. मग आसिफने शोएबला प्लॅन सांगितला, आपण फेक IPL टुर्नामेंट भरवू आणि या रशियन लोकांना त्यावर बेटिंग लावायला सांगू आणि त्यांना लुटू. शोएबला आसिफचा प्लॅन आवडला. 1 महिना रशियात राहून शोएब मेहसाणाला आला आणि त्यानं टुर्नामेंटचं प्लॅनिंग सुरू केलं. पहिलं काम होतं प्लेयर्स जमवणं आणि टीम्स तयार करणं. शोएबला लगन पिक्चरमधल्या भुवनसारखं वाटत होतं. लगनमध्ये कसं भुवनला एक क्रिकेट टीम तयार करायला प्रचंड कष्ट करावे लागले, इथं शोएबला 5 टीम्स तयार कराव्या लागणार होत्या. तसंच हे सगळं कोणाला कळू नये म्हणून त्यानं चांगले प्लेयर्स न निवडता मेहसाणा जिल्ह्यामधल्या गावांमधून मजुरांना क्रिकेट खेळायला तयार केलं. पर प्लेयर एका दिवसाचे 400 रुपये असं मानधन ठरलं. आता क्रिकेट पण खेळायला मिळणार आणि वरून पैसे पण मिळणार. हे असं म्हणल्यावर मजूर कार्यकर्ते हा न दिलेला लगान वसूल करायला एका पायावर तयार झाले. प्लेयर्सचं 400 रुपये हजेरीवर ऑप्शन पार पडलं. टोटल 22 प्लेयर्स हजेरीवर खेळायला तयार झाले. हे 22 प्लेयर्स 5 टीम्सकडून खेळणार होते. प्लेयर्स मिळाले. मग 5 टीमच्या जर्सी शोएबने छापायला टाकल्या. फेक IPL मधल्या फेक टीम होत्या चेन्नई फायटर्स, गांधीनगर चॅलेंजर्स, महाराष्ट्र रेंजर्स, पालनपूर सुपर किंग्स, हरियाणा वॉरियर्स. इकडे शोएबची टुर्नामेंटची तयारी सुरू असताना रशियामध्ये आसिफ पंटर लोकांना क्रिकेटवर लेक्चर देत होता. क्रिकेट कसं खेळलं जातं, रन्स, वाईड बॉल, नो बॉल काय असतात, मग ओव्हरच्या प्रत्येक बॉलवर तुम्ही कशी बेटिंग लावू शकता, हे सगळं आसिफ रशियन लोकांना शिकवत होता. भारतात तोवर शोएबला ग्राउंड मिळालं. मेहसाणा जिल्ह्यातल्या मुलीपूर गावात एक ग्राउंड होतं. ग्राउंड म्हणजे काय तर गावाबाहेर गुलाम मसीह नावाच्या माणसाचं मोकळं शेत. शोएब आणि गँगने सगळ्या शेताची साफसफाई केली. ग्राउंडवर 2 कॉलनचं ऑफिस तयार केलं. ग्राउंडवर मॅट टाकून पिच तयार केलं. ग्राउंडच्या सगळ्या बाजूंनी हॅलोजन लावले. 5 टीमच्या 22 प्लेयर्सची किट आणि जर्सी तयार झाल्या. एवढ्या मोठ्या स्पर्धेत खेळायला मिळणार म्हणून सगळे खुश होते. ही मॅच थेट स्ट्रीम होणार होती. त्यासाठी शोएबनं 5 हाय डेफिनेशन कॅमेरे आणले. ग्राफिक्स डिझायनर सुद्धा आणला.
IPLचा फील येण्यासाठी मेरठवरून एक कॉमेंटेटर आणला, ज्याला हर्षा भोगलेंचा हुबेहूब आवाज काढता यायचा. भारतात फेक IPLची सगळी तयारी झाली. तिकडे रशियात पण आसिफने मोठा ऑडियन्स तयार केला. मॉस्को, टिवेर, वोरोनेश या 3 शहरांमधल्या क्लब्समध्ये पंटर लोक बेटिंग लावणार होते. सगळे पंटर लोक टुर्नामेंटसाठी एक्साइटेड होते. इकडे मोलीपूरमध्ये टुर्नामेंटचा दिवस उजाडला. सकाळी सगळे तयार होऊन ग्राउंडवर आले. प्रॅक्टिस सुरू झाली. मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू झालं. अंपायर सैफी आणि मोहम्मद कुलू ग्राउंडमध्ये आले. त्यांच्या पाठोपाठ चेन्नई आणि महाराष्ट्राच्या टीम मैदानात आल्या. ऑडियन्सनं दंगा सुरू केला. थाला थाला असं म्हणून लोक ओरडायला लागले. इकडे रशियात पबमध्ये सगळे पंटर जमले होते. भारतात मॅच सुरू झाली आणि रशियात बेटिंग. मॅच सुरू झाली. चेन्नई 7च्या रन रेटने खेळायला लागली. कधी कधी 4 जात होते, कधी 6 जात होते, पण कॅमेरामध्ये बॉल बाउंड्री पार जाताना काय दिसत नव्हता. प्लेयर्सपेक्षा अंपायर जास्त एक्साइटेड दिसत होते. हात वारे करत होते. वॉकी टॉकीवरून सारखं कुणाशी तरी बोलत होते. बॉलर्स पण बॅटरला आउट करायला जास्त इंटरेस्टेड दिसत नव्हते. प्लेयर्स जिंकण्यासाठी खेळतायत असं वाटतच नव्हतं. याला कारण पण होतं. हा सगळा बनाव होता. पूर्ण मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग सुरू होतं. ते कसं तर रशियामधून आसिफ टेलिग्रामवर मेसेज करून पुढच्या बॉलला काय होणार ते शोएबला सांगायचा. मग शोएब वॉकी टॉकीवरून अंपायरला सांगायचा. मग अंपायर बॉलर आणि बॅटरला सांगायचा. खरंच 6 गेलाय की 4 गेलाय हे कळायचं नाही. 5 कॅमेरे जरी असले तरी फक्त पिचच्या जवळचाच भाग कॅमेरामध्ये दिसायचा. ना बाउंड्री दिसायची ना ऑडियन्स. कारण ही टुर्नामेंट बघायला ऑडियन्स ठेवलाच नव्हता. मॅचचा फील येण्यासाठी रेकॉर्डेड ऑडियन्सचा आवाज लाईव्ह स्ट्रीममध्ये लावला होता. मॅचचा खरा ऑडियन्स होता रशियात. त्यांना आपल्यासोबत काय स्कीम सुरू आहे हे माहितीच नव्हतं. ते फक्त पैसे लावत होते आणि हारत होते. कारण सगळे टुर्नामेंटच फिक्स होती. प्लेयर्स मुद्दाम आउट होत होते. कधी कधी फिल्डर्स बॅटरला आउट पण करायचे नाहीत. 6 नाही गेला तरी अंपायर 6 द्यायचा. कारण 6 गेलाय की 4 हे दिसायचं कुठं. मेहसाणा पोलिसांना त्यांच्या एका खबऱ्याकडून या टुर्नामेंटची टिप मिळाली. पोलिसांनी यूट्यूबवर चेन्नई आणि गांधीनगरची मॅच बघितली. पोलिसांना लगेच समजलं हे फेक टुर्नामेंट आहे. ही टुर्नामेंटमधली 7वी मॅच होती. मॅच बघायला चिट पाखरू नाही. पहिल्या इनिंगच्या 15 ओव्हर झाल्या होत्या. पोलिसांनी ग्राउंडमध्ये एंट्री मारली आणि टुर्नामेंटच कॅन्सल झाली. पोलिसांनी ऑर्गनायझर शोएब, कॉमेंटेटर आणि 2 अंपायर्सला अटक केली. मग चौकशीमध्ये पोलिसांना समजलं की या सगळ्यात शोएबला फक्त 3 लाख रुपये मिळाले होते. रशियात किती लोक सामील होते, तिकडं आसिफला किती रुपये मिळाले हे काय समोर आलं नाही. काही दिवसांनी शोएब जामिनावर सुटला. पण जे 22 मजूर टुर्नामेंटमध्ये खेळले ते 400 रुपयासाठीच खेळले. त्यांच्यासाठी 400 रुपयेच खूप होते. या सगळ्यात त्यांना कोर्ट कचेऱ्या सहन कराव्या लागल्या. 400 रुपयांचं आमिष त्यांना महागात पडलं. आणि जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये पैसे लावायचं स्वप्न महागात पडलं रशियन लोकांना. हे 2 खन्नू निघाले शोएब आणि आसिफ. फेक IPL काढून रशियन लोकांना चुना लावणारे.